हॅलो नमस्कार मैत्रिणी. 2 ब्लाऊज मी अर्जंटमध्ये शिवून दिले होते. हेच ते ब्लाऊज बघा. पूर्ण डिझाइन होती ती बाही आणि कमरेच्या साईडला दिलेली होती. फक्त ॲडजस्ट करून शिवावं लागलं. आता रेडीमेड ब्लाऊजवरती काय होतं डिझाइन दिली असते. पण ती डिझाइन सेंटरमध्ये कमरेच्या साईडला व्यवस्थित घ्यावी लागते किंवा बाहीला पण व्यवस्थित बसवावी लागते. त्यानंतरच तो ब्लाऊज व्यवस्थित दिसतो. तर 2 ब्लाऊज शिवून दिलेले अर्जंटमध्ये आणि 2 साड्या होत्या पिको फॉल करायच्या. तर या साड्या तर कटवर्कच्या होत्या. म्हणजे कटवर्कची जर साडी असेल तर तुम्ही पिको फॉल अजिबात करायचं नाही. साध्या मशीनवरती शिलाई मारायची एका साईडला आणि दुसऱ्या साईडला हात शिलाई घालायची. तर दोन्ही साड्यांना मी पिको फॉल करून दिला आणि 2 ब्लाऊज तयार करून दिला एका कस्टमरचे. ते पॅक करून साईडला ठेवले कारण त्यांनी अर्जंटमध्ये सांगितलं होतं त्यामुळे त्यांचं अगोदर दिलं आणि हे आमच्या शेजारीच आहेत त्यांचा एक ब्लाऊज हा मी जो मेजरमेंटसाठी दिलेला होता तो मी स्वतः शिवलेला ब्लाऊज. त्यामुळे त्यांनी मेजरमेंटसाठी सुद्धा तोच ब्लाऊज दिला. हे खूप छान वाटतं कारण आपण शिवलेला त्यांना इतका परफेक्ट ब्लाऊज बसतो की तेव्हा परत त्यांनी तोच ब्लाऊज दिला जातो की मेजरमेंटसाठी. हा ब्लाऊज शिवलेला आहे बघा मी. याची म्हणजे समोसा लेस लावलेली आहे त्याला आणि फॉलसुद्धा साडीला केलेला आहे. तर समोसा लेस कसं लावायचं तर मी या व्हिडिओखाली त्रिकोणी आहे तिथं क्लिक करा. समजून येईल. व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा.